लाडकी बहीणसाठी ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी ॲपच्या द्वारे तो अर्ज करायचा आहे. तर अशा कल्याणकारी योजनांसाठी जेव्हा ॲप केली जातात तेव्हा त्याचा फायदा काय होतो, तोटा काय होतो? महाराष्ट्रामध्ये अनेक लोक जे पात्र आहेत अनेक योजनांसाठी, घरकुल योजनांसारखी आहेत, त्यांना कागदपत्र घेणे, गोळा करणे, देण्याला वेळ लागतो. तर ॲपमधनं या गोष्टी सहज लगेच होतात. ही ॲपची जमेची बाजू. बरोबर. जी वजा बाजू आहे ती वजा बाजू अशी की मॉनिटरिंग होणं. बेसिकली त्याची जी पडताळणी आहे ही डिसेंबरमध्ये होणार, निवडणुका झाल्यानंतर. मग ह्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. एक प्रश्न असा आहे की ज्या महिलांनी अर्ज केला असेल आणि ज्या उत्पन्नाच्या पात्रतेत बसत नाहीत, मग ह्यांना जे पैसे आता आपण दिलेले आहेत ते पैसे आपण परत घेणार आहोत किंवा काय, याच्याविषयी आपल्याकडे ठाम निर्णय. पण महिलांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल, गरिबांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर काय केलं पाहिजे? लाडकी बहीण योजना ही महिलांना 1500 रुपये देईल. लाडका भाऊ योजना ही मुलांना रोजगार प्रशिक्षण देईल. मुलींना नको रोजगार प्रशिक्षण. तर तुम्ही महाराष्ट्राचा जेव्हा अभ्यास केलात आणि काही डाटा तुमच्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले कोणते असे जिल्हे आहेत की त्यांच्यासाठी विशेष काम केलं पाहिजे आणि काही जिल्हे जे समाधानकारक आहेत तेही सांगा. ग्रामीण महाराष्ट्र नंबर देशात 27वा आणि केरळ टॉपला आहे, नंतर गुजरात आहे. यूपी आणि बिहार सुद्धा आपल्यापेक्षा आता बरे आहेत पायाभूत सुविधांबाबत. आणि दुसऱ्या अभ्यासात दिसलं की या पायाभूत सुविधांचा सरळ संबंध महिलांच्या रोजगाराशी आहे. तुम्ही असं म्हणालात की बऱ्याच कल्याणकारी योजना सरकार सुरू करतं, मग महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल. एका हाताने सरकार पैसे देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं. हा काय प्रकार आहे? हे कशामुळे होतं? गरिबांना रेवड्या वाटतो, श्रीमंतांना लाडू वाटतो आपण. मला वाटतं ही जी खटाखट जी योजना काँग्रेसची आहे ना ती निरर्थक योजना. अर्थतज्ञ रघुराम राजन असं म्हणतात की चीनने मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्रावर खूप कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आपण जर आता ते करायला गेलो तर आपण ती बस आपली जरा चुकली आहे, आपली ती संधी मागे गेली आहे. त्यामुळे आपण सेवा क्षेत्रावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आता साऊथ कोरियाचं दरडोई उत्पन्न 51 साली आपलं एवढंच होतं. आज त्यांचं ब्रिटन घेत आहे. हे कसं झालं तर त्यांनी म्हणजे सुरुवातीला 51-50च्या दशकामध्ये साऊथ कोरियामध्ये आपल्यासारखीच परिस्थिती होती. शेतीवर खूप लोक अवलंबून होते. शेतीची उत्पादकता कमी होती, बेकारी होती, औद्योगिकरण नव्हतं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी पहिलं शेतीची सुधारणा केली. आणि शेती सुधारणा केल्यावर काय झालं की शेतीची उत्पन्न वाढायला लागली. त्यामुळे ग्रामीण भागात मागणी निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागातच औद्योगिकरण झालं. त्यामुळे चीनमधले, साऊथ कोरियामधले जे उद्योगपती होते ते सगळे उद्योगपती शेतकरी बॅकग्राऊंडमधून आले. ज्या दिवशी नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये येईल त्यांनी पहिल्या दिवसापासून काय करायला पाहिजे?